कधी कविता रूप धारण करून येते, कधी कथा, कधी कादंबरी. शब्दांना यावा गंध, शब्दात झरावा नाद, शब्दातील नक्षत्रांचा शब्दांनी घ्यावा वेध. अशा बहारदार, असे संपन्न आणि तरल तेवढ्यात भावगर्भ रचनांनी रसिक मनाला मोहिनी घालणाऱ्या कवयित्री आदरणीय प्राध्यापक वर्षाताई पेठे यांच्या भावतरंग या कविता संग्रहाचं प्रकाशन आता या ठिकाणी होईल. तर मी आदरणीय चंद्रशेखर टिळक सर, आदरणीय राजा बर्वे सर, श्री नचिकेत पेठे सर, कवयित्री प्राध्यापक वर्षाताई पेठे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. पुस्तकप्रेमी या समूहाच्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. खरं तर या ओळखीनंतरचा हा पहिला कार्यक्रम पुस्तक प्रकाशनाचा, त्यातलं हे दुसरं पुस्तक प्रकाशन. आणि अगदी खरं सांगायचं तर मी दिवटे सरांना मी विनंती केली होती की गेल्या वर्षभरामध्ये, म्हणजे तुम्ही मागचं संमेलन पाहिलं असेल आणि हे संमेलन पाहत आहात, त्याच्यामध्ये झालेली वाढ, सदस्यांमध्ये ते झालेली वाढ आणि ज्ञान असेल, तप असेल, अनुभव असेल, या सगळ्या दृष्टीने किती मोठे मोठे लोक या समूहामध्ये आज सामील झालेले आहेत. अशा वेळेला मी कृष्णा सरांना विनंती केली होती की आता थोडंसं आपण थोडे मागे राहूया. परंतु सरांचं एक वैशिष्ट्य आहे, कारण मला ती संधी का मिळाली याचं उत्तर मी त्याला लायक आहे की नाही यापेक्षा देखील कृष्णा सरांचं एक खासियत आहे की जी मी बँकेपासून पाहत आलेलो आहे की प्रत्येकाला जितकी योग्य स्पेस कशी मिळेल हे ते नेहमी पाहत असतात. मग तो पुस्तकप्रेमी समूह असेल किंवा बँकेचं आमचं कुठल्याही प्रकारचं फंक्शन असेल, कुठलं काम असेल, तर त्याच्या पात्रतेप्रमाणे, त्याच्या योग्यतेप्रमाणे काही प्रमाणामध्ये त्यांना ही स्पेस कशी मिळेल हे आपण देखील अनुभवलेलं असेल या पुस्तकप्रेमी समूहाच्या निमित्ताने. आणि केवळ म्हणूनच मी आज या पुस्तकप्रेमी प्रकाशनाच्या दुसऱ्या प्रकाशनासाठी आपल्यासमोर उभा आहे. खरं सांगायचं तर काय बोलावं, थोडंसं म्हणजे अडचणींचा कशी सुरुवात होते. आज माझा नेमका मोबाईल देखील डाऊन झाला आणि मला आता मॅडमकडे पाठवलेल्या त्या मॅटरचा थोडासा फायदा घ्यायला लागतोय. आणि आज आता ओमदादांनी जसं सांगितलं तर भावतरंग या पुस्तकाचं हे दुसरं प्रकाशन आहे. वर्षाताई पेठे यांचं जेव्हा साहित्य किंवा त्यांच्या कविता असतील, लेख असेल, मी वाचतो पुस्तक किंवा आपल्या ग्रुपवर वाचतो किंवा फेसबुकवर असो, कुठल्याही समाज माध्यमावर वाचतो, त्यावेळेला मला ना असं एक जाणवत राहतं की वर्षाताई ह्या जेव्हा लिहितात, काही ओळी लिहितात, त्यावेळेला त्या सतत कुठेतरी भूतकाळामध्ये डोकावत असतात आणि त्यातून काहीतरी त्याचा शोध चालू असतो. आणि हा जो शोध आहे तो मग त्यांची कविता असेल किंवा त्यांचं एखादं ललित लेखन असेल किंवा कुठलं जे काही लेखन आहे ते त्या शोधाच्या स्वरूपात आपल्या समोर येतं आणि आपण त्याला ऑटोमॅटिकली कनेक्ट होतो आणि आपण स्वतःला त्याच्यामध्ये शोधायला लागतो. जसं आता म्हात्रे सरांनी सांगितलं की अनुभव किंवा छायाताईंचं पुस्तक प्रकाशन होताना जे मत मांडलं गेलं की आपण लिहितो केव्हा, जेव्हा आपल्याला एखादी गोष्टीची जाणीव तीव्रतेने होते तेव्हा त्याची अभिव्यक्ती आपल्याकडून व्हायला पाहिजे किंवा त्याच्यावर आपण काहीतरी प्रगट व्हायला पाहिजे याची जेव्हा जाणीव होते तेव्हा आपल्यातला कवी जागा होतो, लेखक जागा होतो किंवा अभिव्यक्ती आपली त्यातून निर्माण होते. तर मला असं वाटतं की वर्षाताईंचं लेखन हे या पातळीवर जातं आणि आपल्याला कुठेतरी ते बोचत राहतं, कुठेतरी आपल्याला ते सांगत राहतं की आपण हे असं करायला पाहिजे. खरं सांगायचं तर भावतरंग आता महाजनदाईंचं पुस्तक हे 6 महिन्यापूर्वी प्रकाशित झालं, त्यावेळेला त्याच्या आवृत्त्या उपलब्ध होत्या. परंतु ज्यावेळेला मला अगदी शेवटपर्यंत सिक्रेट ठेवल्याप्रमाणे वर्षात आमच्या श्रेयाताईंनी सांगितलं काल सकाळी मला की तुम्हाला हे काम करायचंय, त्यामुळे कुठल्या पुस्तकाचं प्रकाशन किंवा त्याचं सूत्रसंचालन करायचं हे देखील मला माहिती नव्हतं. पण मग मी पटापट सगळ्यांना फोन केले आणि वर्षातही म्हणाले की खरं सांगायचं तर माझ्याकडे देखील अजून ते पुस्तक आलेलं नाही. त्यामुळे हा सगळा गोंधळ मग त्यामुळे मी रात्रीपर्यंत पुस्तक उपलब्ध करणार आहे. आणि नेमका त्याचा विषय काय आहे हा त्यांनी मला फोनवर सांगितला की प्रेम आणि भक्ती
यांच्या तुलनेतून म्हणा की यांच्याबद्दल त्यांच्या मनात आलेल्या ह्या सगळ्या अभिव्यक्ती आहेत, ह्या सगळ्या कविता आहेत आणि त्याच्या एक पुस्तक रूपाने त्यांचं हे आज इथे प्रकाशन होते. मी नेहमी मला सारखं समोर ते नेमक्या का उभ्या आहेत मला कळलं नाही, कारण मला वाटतं टाईम बंधन असल्यामुळे त्या समोर नेमक्या माझ्या उभ्या आहेत आणि मी काउन्सिलिंगचं काम करतो, त्यामुळे एकदा बोलायला सुरुवात केली की मी थांबणार नाही असं त्यांना निश्चित वाटलं असावं म्हणून त्या समोरच उभ्या आहेत. त्यामुळे मला एक वर्षाताईंबद्दल सांगताना शेवटी एक मात्र निश्चितपणे मला सांगायचं आहे की वर्षाताई जर काढून द्या, ते माझ्या डोक्यातून जातो तो विषय आणि माझ्या लिहायचं आळस असल्यामुळे मी ते इथे ठेवलेलं आहे आणि ते तिथून जातोय. की खरं सांगायचं तर ना की गुजरात आणि महाराष्ट्र त्या राहतात गुजरातमध्ये आणि गेल्या काही वर्षामध्ये ना आपल्याकडे एक अशी फॅशन आलेली की चांगल्या गोष्टी, चांगली माणसं, चांगले प्रकल्प हे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जायला लागलेले आणि त्याच्यावर बरंच चरविचरवण होतं. आणि मग खरं सांगायचं तर मला तर असं वाटतं की याची सुरुवात 25-30 वर्षापूर्वी झाली की काय, कारण नचिकेत पेठे आणि गुजरात सरकार यांनी संगनमत करून आमच्या वर्षाताईंना गुजरातमध्ये पळवून नेलं की काय, अशा प्रकारची मला शंका यायला लागली. तर त्यासाठी कृष्णा सरांना आग्रह करून मी एक मात्र विनंती करीन की यासाठी या दोघांचा निषेधाचा ठराव मी मांडणार आहे आणि पुस्तकप्रेमीवर परत वर्षाताईंना महाराष्ट्रात आणल्याबद्दल कृष्णा सरांचा अभिनंदनाचा ठराव मी मांडतो आणि पुढच्या 2 दिवसात केव्हा तरी तो बहुमताने संमत करावा किंवा एकमताने संमत करावा. आता या पुस्तकाचं प्रकाशन, त्यामुळे वर्षाताईंबद्दल काय बोलावं मी आणि ज्यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे ते आमचे आदरणीय चंद्रशेखर टिळक, की मला तर खरंच दडपण आलं आणि जसे ओमदादा म्हणाले हातपाय लटपटायला लागले तसे माझे देखील लटपटायला लागले की हे प्रकाशन पूर्ण होईपर्यंत माझी काय परिस्थिती होईल. आणि कसे योगायोग असतात बघा, अगदी सुरुवातीच्या कार्यक्रमामध्ये आमच्या शुचिताईंनी काय काय विकायला आणलं आणि वाटायला आणलं, त्याच्यात नेमकं मला सुया आणि दाभण दिले. म्हणजे याचं नेमकं काय प्रयोजन आहे याचं मला आतापर्यंत तरी काय कळलेलं नाही. जसं तळेकरांचं असेल किंवा अजून आमच्या प्रसाद नातू यांना कंगवे का दिले नेमके त्यांनी, याचं मला काही उत्तर आतापर्यंत सापडलेलं नाही. तसं मला सुया आणि दाभण दिले. त्यामुळे चंद्रशेखर टिळक यांच्याबद्दल मी काय बरं बोलावं, आणि खरं सांगायचं ना त्यांच्याबद्दल बोलायची काहीच गरज नाही. इतकं ते एस्टॅब्लिश पर्सनॅलिटी ती आहे आणि आपल्या समोर गेली 1 वर्षभर आपण पाहतोय आणि त्याच्या अगोदर पण पाहतोय. तर त्यांच्याबद्दल मी काय बोलू, मग ते सेबी, NSDL यांच्यामधून हे सगळं त्यांचं करिअर आहे. फक्त मी एवढंच सांगेन त्यांची जी काही 33 पुस्तकं प्रकाशित झाली त्याच्यामध्ये काय नाहीये तर सगळं काही आहे. त्याच्यामध्ये अर्थकारण आहे, राजकारण आहे, तुमच्या भावना आहेत, कविता आहेत, सगळे आहेत. आणि असं संपृक्त व्यक्तिमत्व आपल्या समूहाला मिळावं ही केवढी मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि मला तर नेहमी असं वाटतं की टिळक सर अनुभवणं, वाचणं किंवा आपण टीव्हीच्या पडद्यावर पाहणं ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या चेहऱ्यावर ना एक असा मिश्किल भाव सतत असतो आणि टिपकागदासारखे ते आहेत. म्हणजे एखादी आपण पूर्वी लहानपणी, आता अलीकडची मुलं टिपकागद वापरत नाही, शाईचा डाग पडला की असं करतो आपण, मग ते टिपून घेतो. तशी प्रत्येक घडणारी घटना किंवा रिफ्लेक्सेस त्यांचे इतके फास्ट आहेत या वयामध्ये की एखादी गोष्टीचं सॉरी म्हणजे अविनाशने म्हटलं ते मी पुन्हा एकदा फक्त वाक्य यासाठी उद्धृत करतो की वय हे केवळ आकडा असतं. त्यामुळे त्यांचे एवढे पटकन त्याचे चेहऱ्यावर त्यांचा पारदर्शक चेहरा आहे, लगेच त्यांच्यातले मनातले भाव कळतात. तर अशा व्यक्तिमत्वाच्या हस्ते आज वर्षाताईंच्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं हा देखील भाग्याचा योग आहे आणि त्याच थोडक्यामध्ये सूत्रसंचालन करायला मिळावं हा माझा योग आहे. त्यामुळे हे फार अपवादात्मक आपल्या आयुष्यामध्ये येणारे योग असतात. तो आज माझ्या आयुष्यात आला आणि तो पुस्तकप्रेमीचे प्रमुख म्हणून कृष्णा सरांनी मला मिळवून दिला किंवा तो माझ्यापर्यंत आला, यासाठी कृष्णा सरांचे आभार. आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाकडे वळताना आता पाठमोरे उभे असलं तरी श्रेयाताईंकडेचं लक्ष माझ्याकडे आहे हे मला देखील माहिती आहे. तर मी या पुस्तकाबद्दल थोडक्यात वर्षाताईंना विनंती करेन की त्यांनी सांगावं, कारण हे सगळंच गुलदस्ते माझ्यासाठी सुद्धा आहे. भावतरंग म्हणजे नेमकं काय, मी एका ओळीमध्ये जरी सांगितलं असलं तरी तुम्ही देखील त्याच्याबद्दल बोलावं. आणि त्यानंतर मी आपल्या या प्रकाशनाचे म्हणजे उद्घाटक आपले टिळक सर यांना विनंती करेन की त्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल बोलावं. वर्षाताई.
धन्यवाद. देवी शारदेच्या प्रतिमेला वंदन करून सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व साहित्यप्रेमी, आज अक्षय तृतीया माझ्यासाठी संपली नाहीये. जिचा क्षय होत नाही ती अक्षय तृतीया, त्याच्यातला सगळ्यात सौभाग्याचा क्षण मी आत्ता अनुभवते. कारण वयाने, ज्ञानाने, मानाने, सर्वार्थाने मी तुम्हा सर्वांपेक्षा खरंच खूप लहान आहे. आणि तरी आज इथे स्टेजवर बसवून मला जे काही सन्मानित करण्यात येत आहे त्यासाठी मी सगळ्यांची खूप आभारी आहे. पण ज्यामुळे हा सन्मान मिळतो आहे तो आणि हा जो क्षण आहे तो माझ्यासाठी खूप भाग्याचा आणि भारावलेला आहे. जेव्हा असं उत्कट भाव होतात ना मनात, तेव्हा लगेच मग मन कवितेची वाट धरतं. माझ्या आयुष्यात असा हा प्रवास असा सुरू झाला म्हणजे आई सांगते, 2-2.5 वर्षाची असेल मी तेव्हा, आणि तापी काठाने पहाटेच्या वेळा प्रवास सुरू होता. सूर्योदय बघितला आणि माहीत नाही मला त्यावेळेला काय कळलं, पण मी आहा किती सुंदर, सूर्य पण पळतोय, डोंगर पण पळतात आहे, झाडं पळतात आहे, गायी पण पळतात आहे, आणि आपण गायी, असं म्हणून मी आईला काहीतरी विचारलं. आई म्हणते ही तुझी पहिली कविता असावी. आणि तेव्हापासून हा जो प्रवास सुरू झाला त्या प्रवासामध्ये सगळेजण म्हणजे माझे आई बाबा, आजी आजोबा, मामा मामी, काका काकू, भावंड, मित्रमंडळी, माझे गुरुजन, आणि लग्नानंतर माझे पती, माझी मुलं, सासरची मंडळी, जिथे मी नोकरी करते. एक खास सांगायचं आहे राजाभाऊ, मी महाराष्ट्राचा पगार घेते, महाराष्ट्र शासनाचा, आणि नोकरी महाराष्ट्रातच करते. जरी मी गुजरातमध्ये राहते तरी. आता ह्याला काय म्हणावं, पळून गेलं का मी पगार घेऊन तिथे राहते म्हणा, मला ते आता तुम्ही बघा काय ते, पण आहे असं आहे, दोन्हीकडे पाय ठेवते असं म्हणा हवं तर. पण महाराष्ट्र सोडवत नाही आणि माझी मराठी भाषा मला सोडवत नाही, हे मात्र खरं. आणि मग हा जो कवितेचा प्रवास संसाराच्या मध्ये थोडासा खरं मागे पडला होता. कॉलेज जीवनात लिहिल्या थोड्याफार कविता, पण फारशा नाही. नंतर मुलांसाठी प्रोजेक्टसाठी म्हणून काही लिहित होते. पण पुढे काय झालं की जेव्हा मुलं जरा मोठी झाली आणि संसारिक जबाबदाऱ्या कमी झाल्या आणि मग ते फेसबुक माध्यमावर आले आणि आम्ही साहित्यिकवर आल्यावर आपल्या पिटकर सरांचे फोटो आणि कविता वाचायला लागले. आणि मग मला तिथे प्रतिक्रिया लिहायचा मोह झाला आणि पिटकर सरांनी बरोबर हेरलं की ह्या मॅडम लिहू शकतात ते, आणि त्यांनी मला लिहायला परत लिहितं केलं असं म्हटलं तरी चालेल. आणि टिळक सर पण होते आम्ही साहित्यिकवर, ते वाचायचे आणि त्यांनी नुसतं लाईक जरी दिलं एक अंगठा आणि जर त्याच्यावर एखादी प्रतिक्रिया, तर मला तो इतका आनंद व्हायचा, अरे आपण लिहू शकतोय असा परत एक म्हणजे विश्वास जागा झाला माझ्यामध्ये. त्यानंतर म्हणजे फेसबुकमुळेच मला सुभाष जोशी आहे, प्रकाश कामतीकर, मोठे साहित्यिक होते हे, पण त्यांनी पण मदत केली, मार्गदर्शन केलं. पद्मनाभ दादा भेटले, म्हणजे प्रकाश सरांमुळे माझ्या अजून ओळखी झाल्या समाज माध्यमावर. आणि गंमत म्हणजे पद्मनाभ दादांमुळे त्यांच्या एका फोटोवर मी हायकू कविता लिहिल्या होत्या, चिमणीच्या 2-3, आणि त्या रमेश वाबीकर सर जे आज इथे उपस्थित नाही आहे, आपल्या पुस्तकप्रेमीमध्ये ते आहे, रिझर्व्ह बँकेचे जनरल मॅनेजर होते, आता बोस्टनला असतात. त्यांनी त्या वाचल्या आणि 3 ओळीच्या कवितांवर 15 ओळीची प्रतिक्रिया दिली. आणि त्या दिवसापासून त्यांना माझ्या कविता इतक्या आवडायला लागल्या की तिथे बोस्टनला असून त्यांनी 2-3 वह्या घेऊन त्या प्रत्येक ओळ ती उतरवली आहे त्यांनी, जी की वही अजून मी केली नाहीये. आणि त्यांनीच मग जोर धरला की पुस्तक व्हायला हवं. मग सगळीच मंडळी म्हणजे, आणि नंतर पुस्तकप्रेमीमध्ये पण आले. नंतर कोरोनाचं जे सावट आलं ना मात्र ते माझ्यासाठी इष्टापत्ती ठरलं, कारण बरीच उपक्रम त्यावेळेला अशी चालू होती आणि त्याच्यामध्ये मला भाग घ्यायला मिळाला. आणि मुख्य म्हणजे गोदा तीर्थ जे संतोष वाटपाडे सर सुरू केले त्यांनी वृत्तबद्ध कविता शिकवण्याचं, त्याच्यामध्ये मला वृत्तबद्ध कविता आपल्या समूहामधल्या गौरी आहे, अंजली आहे, यांच्या मदतीने मी त्या शिकायला लागले. आणि फेसबुकवर पोस्ट करताना मला लाईक कमेंट यायला लागल्या, तशा माझ्या म्हणजे उत्साह वाढला, हुरूप वाढला, कविता पण वाढायला लागल्या. आणि मग आता तर पुस्तक व्हायलाच हवं असं सगळ्यांनीच जोर धरला, घरातली मंडळी. आमचे एक अजून स्नेही आहेत ते डॉक्टर गजानन डांगे, तर त्यांनी पण नाही वर्षा हे पुस्तक व्हायलाच हवं असा आग्रह धरला. आणि मग धनश्रीताई बेडेकर कोलंबसच्या ज्या आहेत त्यांच्याशी माझा संपर्क साधून दिला आणि युद्ध पातळीवर म्हणजे असं ठरवलं मग की आता काय करायचं,
करायचं पण कसं. मग मला आली कृष्णदादांची आठवण, सांगितलं कृष्णदादांना असं असं आहे. मग म्हणे काय नाही वर्षा ते आपण करायचंच. मग करायचं म्हटलं तर काय 15 दिवसात युद्धपातळीवर सगळं सुरू झालं. आणि आता तिच्याकडे मटेरियल पाठवणं ते रमेश काका बोस्टनला, त्यांनी त्यांच्या मिसेस ज्या आशाताई, त्यांना कवितेची अतिशय आवड, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी ते पुरस्कार देतात. आणि तो पुरस्कार त्यांनी मला दिला आणि त्या पैशातून मी हे म्हणजे पुस्तक पब्लिश करण्याचं निश्चित झालं, आमचं ठरलं असं. तर त्यावेळेला आता मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ, मग काय पटकन टिळक सरांना पटकन नाही केला, खूप घाबरत मी मेसेज केला की तुम्ही मलपृष्ठ लिहाल का, कारण की माझ्या हातात काहीच नव्हतं. तर आता कशाच्या आधारावर मी त्यांना सांगू हे सगळं, असं मलाही वाटत होतं. जे काय कच्चं PDF आलं होतं थोडंफार, आणि ते आधीपासून माझ्या कविता वाचत होते थोडं, म्हणजे कधीतरी वाचायचे, पण त्यांना कल्पना होती. आणि म्हणून मी धारिष्ट केलं आणि त्यांनी होकार दिला आणि अगदी कमी वेळामध्ये ते लिहून दिलं. कालपर्यंत पुस्तक बनवण्याचं काम सुरू होतं. मधून मधून मी आपल्या समूहातले सगळे जे आहेत त्यांना, अगदी माझ्या हक्काची माणसं, त्यांना त्रास देते होते. आणि सगळ्यात शेवटी भाऊ धावून यावा तसा माझा महेश दादा धावून आला आणि पुण्याहून पुस्तकं आणायची सोय केली महेश दादानी. त्यामुळे भर पावसात त्या धनश्रीने पुण्याला पुस्तकं पोहोचवली. ती पुस्तकं पण शेवटी मात्र कृष्णच पाठीशी उभा असावाच लागतो, त्यामुळे शेवटी पुस्तकं गाडीतून आणण्याचं काम कृष्णदादांनीच केलं. आणि आज आता सारख्या श्रेयाताई मागे होत्याच, वर्षाताई पुस्तकं झालं का पॅक वगैरे करत घाई मी आता पुस्तकं पॅक करून घेऊन आले आहे. आणि जसं म्हटलं की माझ्या कवितेबद्दल काही सांगावं किंवा काय, मला असं वाटतं तुम्ही वाचूनच ठरवावं की तुम्हाला त्या कविता कशा वाटतात. ते संस्कृत वचन आहे, मला नीटचं आठवत नाही, पण कवी करोती काव्याने, आणि म्हणजे जे त्याच्याबद्दलचं जे आहे ते पंडितच जे आहे त्यांनी ते जाणावं असं मला वाटतं. मी असं म्हणेन की भाव माझ्या अंतरीचे शब्दात भोळ्या मांडले, भावले रसिकास जेव्हा भाग्य त्यांना लाभले, असं मला वाटतं. तर तुम्ही ते वाचावं आणि तुम्हीच त्याचा आस्वाद घ्यावा किंवा ठरवावं काय ते. माझ्या परीने माझं हे पहिलंच पुस्तक आहे, पुढे होईल का नाही, छायाताईंनी एवढं सगळं सांगितल्यावर मला दडपण झालं होतं त्याच्यानंतर माझ्या पुस्तकाचं प्रकाशन म्हणून. पण मला वाटत नाही की पुन्हा मी काही लिहू शकेल, कारण जसं अरुणजी म्हणाले की एकदम आज जेव्हा मला काय होतं ना त्यावेळेलाच माझ्याकडनं ते उमटतं आणि मग ते कधी किती कसं उमटेल ते माहीत नाही. पुस्तक एवढे बनेल का नाही मला माहीत नाही, पण सगळ्यांचं प्रेम जे मला आता मिळतंय त्या निमित्ताने हा माझ्यासाठी खूप मोठा म्हणजे प्रसंग पण आहे, किंवा ही खूप मोठा आज माझ्यासाठी मोलाची घटना आहे, सुवर्णक्षण आहे माझ्यासाठी हे. आणि ह्यासाठी मात्र मी तुम्हाला सगळ्यांची मदत घेऊन, पण हा जो माझा पुस्तक प्रेमी समूह म्हणणार नाही, माझं एक कुटुंब आहे. पूनमदादा मला या कुटुंबामध्ये घेऊन आले होते आणि कृष्णादादा आणि त्यांचा सगळा परिवारच, हा परिवार हे कुटुंब आहे हे सदैव पाठीशी असतं. तर ह्या प्रोत्साहनातून अजून पुढे काय घडेल याची मला कल्पना नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहून मला ऋणानुबंध जपायला आवडेल एवढंच मी म्हणते. धन्यवाद. धन्यवाद वर्षाताई. आता मी पुस्तक प्रकाशन करायची टिळक सरांना विनंती करतो आणि त्यानंतर टिळक सर आपलं मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावरील आणि सभागृहातले सगळे मान्यवर,
पक्का शेअर बाजाराचा मनुष्य असल्यामुळे वेळेचा पक्का असेल. श्रेयाला 1 मिनिट परत करत माझं विवेचन संपेन. त्यात आडनाव आणि टिळक असल्यामुळे शब्दाला जागेन याची ग्वाही देतो. आणि वर्षाताईंच्या पहिल्या पुस्तकाचं म्हणजे भावतरंगाचं प्रकाशन झालं असं अधिकृतपणाने जाहीर करतो. वर्षाताई जरी म्हणल्या असल्या की मी परत लिहीन की नाही, त्या लिहितील की नाही मला माहिती नाही, पण वर्षाताई माझा हातगुण आणि पायगुण खूप चांगला आहे. साधारणपणे तोंडगुण कसा आहे याची तुम्हाला कल्पना असल्यामुळे त्याच्याविषयी बोलत नाही, परंतु साधारणपणे मी ज्यांच्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन करतो त्यांची निदान 20 तरी पुस्तकं प्रकाशित होतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि मी घरी माझ्या बायकोला आणि मुलांना जसं सांगतो तसं की जसं पु ल देशपांड्यांविषयी नंतर म्हटलं झालं की ते उपरले प्रस्तावने पुरेसे, तसं मी प्रकाशनापुरेसं उरू नये म्हणून मी हल्ली लिहितो असंही सांगतो. या पुस्तकाच्या प्रकाशनाविषयी जेव्हा मला विचारण्यात आलं होतं, अगदी मोकळेपणाने सांगतो थोड्या वैयक्तिक बंधातून या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी हो म्हटलं. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी जे काही लिहितो ते गेय असतं असल्या भ्रामक समजुतीत मी कधीही नव्हतो, पण माझ्या एका ललित लेखाचं आणि एका कवितेचं एकत्रीकरण करून वर्षाताईंनी आणि वर्षाताईंच्या घरच्यांनी अत्यंत सुंदर व्हिडिओ बनवला होता. त्याचं कदाचित रिटर्न असं नाही म्हणत म्हणून हो म्हटलं असेल. आणि त्याच्याही पेक्षा सुद्धा कोणत्याही कवितेचं साहित्याचं नातं भावनेशी असतं तसे एक कौटुंबिक भावना आहे. मग अशी त्यांचा परिचय करून देताना राजाभाऊ म्हणाले की त्या उंबरगावला राहतात. माझी आजी म्हणजे माझ्या वडिलांची आईचं माहेर उंबरगाव आहे. त्यामुळे म्हणले एका आमच्या घरातल्या सासूरवासनीच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते करायला मिळतंय याचा मला आनंद आहे. या पुस्तकातली प्रत्येक कविता मी वाचली असं मी म्हणू शकतो, कारण त्या म्हणल्या तसं PDF मी पूर्णपणाने वाचली होती. अगदीच काहीच न वाचता त्याच्यावरती बोलायला उभं राहणे एवढा पंचुकेपण अजून अंगात कदाचित आला नसावा. आणि त्याचं ब्लर्ब लिहायचं होतं म्हटल्यानंतर तर ते जास्तच लिहिलं जातं. श्रेयाला कबूल केलेल्या वेळात बोलायचं म्हणून तेवढी चोळ वाचतो आणि माझं विवेचन संपवतो. प्रेमकविता आणि अभंग हे तसे 2 वेगवेगळ्या टोकाचे काव्य प्रकार आहेत, पण खरेच ते तसे असतात. प्रेमाचं अत्युच्च रूप म्हणजे भक्ती असं मानलं जातं आणि त्याचं शब्दरूप म्हणजे अभंग. या अभंगातून भक्ती मांडता मांडता इष्टदेवता जास्तच मनात ठसत जाते. प्रेमात याच्या पलीकडे वेगळं काही होतं असा माझा अनुभव नाही. अशा वेगवेगळ्या भावप्रांतातील वाट सापडलेले कोलंबस चुकलेले नाही. म्हणजे अभंग आणि ते प्रेमकविता आणि त्याचं निवांत बंदर म्हणजे वर्षाताईंचं भावतरंग. आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा वर्षाताईंचं अभिनंदन करतो. असा प्रसंग आम्हाला सगळ्यांना वारंवार येवो, बोलण्याचा नव्हे तुमचं पुस्तक प्रकाशित होण्याचा, अशा शुभेच्छा देतो आणि श्रेयाला कबूल केल्याप्रमाणे माझं विवेचन संपवतो. मनपूर्वक धन्यवाद टिळक सर. अगदी थोडक्यामध्ये टिळक सरांनी वर्षाताईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे संबंध आणि पुस्तकाबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मला वाटतं हा दुसरा कार्यक्रम प्रकाशनाचा इथे संपला असं मी जाहीर करतो आणि काही नियोजनामध्ये बदल असतील तर तसं करायला मी श्रेयाताईंना सांगतो. अदरवाईज पुढची सूत्र ओमदादांकडे सुपूर्द करतो. पाठराखण लाभलेल्या भावतारांसाठी खूप खूप शुभेच्छा आणि मान्यवरांचे आभार. डोकशापूत आहे मायबाप श्रोते हो, हा प्रश्न तुमच्या माझ्यासाठी नाही. या अशा दमदार शीर्षकानं रसिक वाचकांच्या मनाची पकड घेणाऱ्या